गिरीश दाखल झाला आणि सुरुवातीचं पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज देखील तयार आहे. बऱ्याच दूरवरून आलेला संघ आहे. मागील आठवड्यामध्ये देखील आपल्याला सांगितलं आणि ही तर खऱ्या अर्थानं असोसिएशनची खासियत आहे की 52 गावांचा खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या माध्यमातून एकत्रित संबंध राहावा. एक खऱ्या अर्थानं भेटी देखील या माध्यमातून अनेक वेळा आपण घेत असतो आणि एक क्रिकेटचा उपक्रम कोयना क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही देखील खेळवली जाणारी एक स्पर्धा आपण पाहत आहे. दरम्यान सुरुवात होते या मॅचची. पहिला चेंडू फेस करण्यासाठी गिरीश सज्ज झाला आणि गिरीशच्या विरोधामध्ये गोलंदाज किरण. मॅन्डेटरी राहणार हे पहिलं षटक, जिथे मात्र अवघे 2 खेळाडू पाहू शकाल आपण या घेऱ्याच्या बाहेर आहेत आणि घेरा तोडायचा आहे. परंतु पहिला चेंडू काय भन्नाट वेगाने निघून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातात. अपील जरूर पाहिली आपण, परंतु बॅट चेंडूचा कोणताही संपर्क नाही आहे. क्रिकेटमध्ये अनेक वेळा मी सांगत असतोय महत्त्वाचे आहेत ते रन्स, परंतु अंपायर डिसिजन कळवायचं आहे. अंपायर्स निर्णय कळवा. बघा, आयोजन कमिटी कोणाच्याही बाजूने नसतात, अंपायर कोणाच्याही बाजूने नसतात, परंतु एक योग्य निर्णय अनेक वेळा देणारे आमचे राजू पाटील सर असतील, रमेशजी डाकळ सर असतील आणि आमच्या या स्पर्धेला नवीन एक पंच लाभलेत प्रीतमजी पाटील यांच्या माध्यमातून निर्णय येणार आहे. डिसिजन पेंडिंग आहे आणि चलिए सॉफ्ट डिसमिसर लग रहा है यहाँ से. पहले विकेट का नुकसान, पहिल्या विकेटचं नुकसान. अगदीच अर्ली डिलिव्हरी, व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी आणि पहिल्या चेंडूवरती माघारी परतताना आपण पाहू शकाल फलंदाजाला. आणि नक्कीच खेळाडूने देखील खेळाडू वृत्तीने खेळावं यासाठी अनेक खऱ्या अर्थानं खेळाडूंची नावं देखील आहेत जे खेळाडू वृत्तीसाठी ओळखले जातात. एक नवी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यापैकी एक नाव आवर्जून सचिन रमेश तेंडुलकर आणि वेळोवेळी त्यांची खेळाडू वृत्ती आपण देखील पाहिली आहे. ते उगाच क्रिकेटचे दैवत म्हणून ओळखले जात नाहीत आणि अशा वृत्तीने आपण देखील अंपायर्स हे खऱ्या अर्थानं या खेळामध्ये उभे असणारे देव आहेत आणि देवांच्या निर्णयापुढे आपल्याला काही जाता येणार नाही आहे. त्यामुळे अंपायर्स जे डिसिजन देणार आहेत कृपया कोऑपरेटिव्ह आपण राहावं. फुल्लर लेनचा चेंडू आडव्या बॅटने मिड विकेट रिजन खाली आहे. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. आमचे डीजे मास्टर सकाळच्या सत्रामध्ये कदाचित खूप थंडीचा प्रभाव अधिक आहे, थंड झालेले आहेत, परंतु काही हरकत नाही आहे. दीपकजी मैदानाच्या आतमध्ये गेले आणि त्यांच्या बॅटमधून मात्र चौकार आलाय. 4 धावेनी धावफलकाला सुरुवात केली आहे. फुल्लर लेनचा चेंडू होता आणि खऱ्या अर्थानं P1 मध्ये फायदा मिळाला फलंदाजाला आणि 4 धावा टीम करिता.
पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू, कसरत आहे क्षेत्ररक्षकांची आणि बॅक टू बॅक दुसरा चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. प्रत्येक षटकाराकरिता प्राइज आलंय जरूर, परंतु हे बॅक टू बॅक दोन चौकार सकाळच्या सत्रामधली खऱ्या अर्थानं थंडी उडवतेत. मोरणी संघ खूप दूरवरून आलाय, परंतु दीपक शिंदे यांच्या बॅटमधून हे चौकार आले. देवेंद्र त्यांचे बंधू तिकडे सांगतात आम्हाला की षटकाराकरिता 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे, परंतु ही चौकारांची हॅट्रिक जवळच होती कंप्लीट होण्याच्या ही हॅट्रिक, परंतु क्षेत्ररक्षक मध्ये आले, रन्स वाचवले टीम करिता. 2 धावा इथे मिळतात आणि धावफलकामध्ये दशकाचा आकडा 10 धावा. मॅन्डेटरी असणार आहे षटक आहे, निर्बंधित असणार आहे षटक आहे आणि पुरेपूर फायदा उचलताना दीपक आपण पाहू शकाल. श्री गणेश आडोशी संघ 10 अंकावरती आहे. पहिल्याच चेंडूवरती विकेट, त्यानंतर मात्र काय कमबॅक केलाय सरळ पॅडवरती अगदी एष्ट्यांच्या समोर फलंदाज आणि लेग बिफोर विकेट मिळताना किरणच्या खात्यामध्ये दुसरा विकेट. आडोशी संघासाठी देखील हा दुसरा झटका म्हणेल मी जो लागलाय त्यांना 10 धावेवरती. शेवटच्या चेंडूचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहू शकाल अद्याप 10 धावा आहेत. चांगली सुरुवात झाली होती गोलंदाजाच्या माध्यमातून, कमबॅक देखील चांगला केला, परंतु लोवर फुल्लर लेनचा चेंडू फुल्लर लेनमध्ये करण्याचा त्याने पूर्णपणे खऱ्या अर्थानं विचार जरी मनामध्ये घेतला असला तरी सुद्धा चतुराई दाखवली, गती कमी केली चेंडूमध्ये आणि फसला गेला दीपकचा खेळ. सरळ पॅडवरती चेंडू, विकेटचं नुकसान झालंय. क्रमांक 1 वरती आलेला फलंदाज गिरीश डगआउटमध्ये, क्रमांक 3 वरती आलेला दीपक डगआउटमध्ये आणि नॅट नंबर 4 वरती आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये शशिकांत दाखल झाला. हॅलो, या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत शेडाशी विद्यमान सरपंच प्रकाशजी कदम साहेबांचं इथं शुभागमन झालंय. तसेच ग्रुप ग्रामपंचायत शेडाशी उपसरपंच भरतजी जाधव साहेबांचं शुभागमन झाले. त्यांना दोन्ही मान्यवरांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. मनपूर्वक स्वागत आहे, सगळ्यांचं स्वागत आहे. एक चांगली शृंखला आपण पाहू शकाल. मागील 2 दिवसामध्ये चांगला खेळ या मैदानामध्ये पाहायला मिळाला आहे. आज स्पर्धेचा 3रा दिवस है. चलिए विदाउट टाइम पास मैच स्टार्ट कीजिए. टीम मोरणी आपल्यासाठी वॉर्निंग आहे, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपला 30 PCच्या आतमध्ये घ्यावा लागेल. अधिकचा वेळ खर्च करू नका, आयोजकांकडून विनंती आली. आज अंतिम दिवस आहे, याच्यानंतर सूर्यदेवता कोणासाठी थांबणार नाही आहेत आणि एक्स्ट्रा आपल्याला कोणती अशी सुविधा नाही आहे जिथून आपण फ्लड लाईटमध्ये खेळू शकतो. प्रत्येकाने जाणीव ठेवा आणि कोऑपरेटिव्ह राहा आयोजकांसोबत. दुसऱ्या ओव्हरची मात्र इथून सुरुवात होणार आहे. गौरव याला तैनात केले सेकंड ओव्हरसाठी आपण पाहू शकाल. गोलंदाज आणि कमबॅक करू दिला. 2 मोठे फटके आले होते, पुन्हा एकदा डबल मिळाले, 10 धावा होत्या. नंतर विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर निर्धाव चेंडू. हा देखील पहिला चेंडू, ताळमेळ बसत नाही आहे दीप या फलंदाजाचा. चेंडू मागे मात्र केवळ सिंगल मिळते. सिंगल के अलावा कुछ नहीं है, केवळ एकच धाव. 11 धावा मात्र टोटलमध्ये आहेत. सुरुवात चांगली केली होती, एलिमेट करता आलं नाही आहे. एलिव्हेशन अजून देखील शोधत आहे. दोन्ही बाजूने देखील विचार केला तर या असोसिएशनमध्ये पहिली ट्रॉफी शोधतात आणि या दोन्ही संघांची लढाई सुरू आहे. लेटकट खेळली आहेत. थर्ड मॅनकडे शॉट, थर्ड मॅन फील्ड करेल, सिंगलच मिळेल. सावरण्याचा प्रयत्न करते दोन्ही बॅटर स्वतःला, कारण की या अगोदर 2 विकेटचं नुकसान हार्ड हिटिंग बॅटिंग दीपक यांच्या माध्यमातून आपण पाहिली. परंतु त्याच बरोबरीने या ओव्हरमध्ये शांत सुरुवात पाहायला मिळते. 2च धावा अद्यापपर्यंत मिळाल्या. 2 चेंडू देखील समाप्त झाले आहेत. गौरव याच्या माध्यमातून मात्र एक चांगली गोलंदाजी पाहू शकाल आपण सुरुवातीच्या या दोन्ही चेंडून मागे. 12 धावा आहेत. ट्रॉफीज पाहू शकाल, आकर्षक ट्रॉफीज आहेत.
अमरज्योत क्रिकेट संघ मायणीचं आयोजन म्हटलं तर काही ना काही ट्रॉफींमध्ये आपल्याला आगळं वेगळापणा पाहायलाच मिळतो आणि यावर्षी देखील आकर्षण ठरतील या चषक. हवेमध्ये मिस्क्यू आहे, फिल्डर आहे तिथे आणि आर्यनच्या हातामध्ये एक सोपा झेल म्हणेल मी आणि तिथे फलंदाज फेल. डीजे मास्टर चाहिए आज, अंतिम दिन है तो फटक्यामागे मनगडीत ताकद कमी पाहायला मिळाली. विकेटचं नुकसान पाहायला मिळत आहे. तिसरा चेंडू होता या गौरव याच्या ओव्हरमधील आणि त्यावरती विकेट मिळालाय. 12 धाब्यांवरती शांततामय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. इथे देखील ज्याला म्हटलं जातं की डोळ्यावरती पट्टी जणू काही लावली आणि अगदी बॅटचा नक्कीच फेस ओपन करते. चेंडू आणि बॅटचा ताळमेळ खूप महत्त्वाचा आहे. त्याविना आपल्याला धावा मिळणार देखील नाही आहेत. विकेट किपरच्या चुका केवळ आपल्याला धावा देऊ शकतात, अन्यथा विकेट किपर देखील पाहू शकाल या चुका करणार नाही आहे. विकेट किपरला संधी मिळाली. विकेटचं नुकसान आणखी अद्यापपर्यंत या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीला आलेल्या केवळ आणि केवळ 2च धावा पाहायला मिळतात, परंतु अगदी फलंदाजांना रोखण्यामध्ये सक्षमी ठरलाय म्हणेल गोलंदाज गौरव. अद्यापर्यंतचे त्याचे 5 चेंडू पाहिले आपण, अवघ्या 2 धावा. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रवीण नवीन बॅटर पाहू शकाल आतमध्ये इन ॲक्शन जाताना. वेगळ्या स्ट्रॅटजीने श्री गणेश आडोशी संघ उतरला होता, परंतु सध्याच्या घडीमध्ये पडझड सुरू झाली आहे, परंतु आता कोणाला तरी सावरावं लागणार आहे. काय ना की 1000 चारणों वालों से अच्छा एक निभाने वाला चाहिए आणि असा निभावणारा एक तरी या क्रीजमध्ये उभा राहणारा श्री गणेश आडोशी टीमला सध्या तरी हवा असणार आहे. प्रवीण नवीन बॅटर 6व्या क्रमांकाचा फलंदाज दाखल झाला. रन्सची आवश्यकता आहे आणि हा निभावणारा बनेल काय? पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. निर्धाव चेंडू आहे. इथे मात्र शून्याहून पुढे काहीच मिळणार नाही आहे. डॉट बॉलच्या बरोबरीने 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडू मागे धावा देखील 12 धाव फलकावरती आणि विकेटचं नुकसान पाहिलं तर 4 फलंदाज मात्र माघारी येताना पाहिलेत. याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये आपण 10 धावा पाहिल्या, या ओव्हरमध्ये केवळ 2 रन्स आणि अशा टोटल 12 धावा. त्यानंतर विकेटचं नुकसान आहे, हे मात्र घातक ठरेल, कारण की कोणताही फलंदाज अधिक काळ क्रीजमध्ये आपण पाहिलं तर थांबला नाही आहे. त्यामुळे हे स्कोरकार्डवरचं चित्र आपण पाहू शकाल. अजून देखील 12 चेंडूचा खेळ हाती जरूर आहे आणि या 12 चेंडू मागे विचार करावा लागेल की आता एक ॲव्हरेज स्कोर आहे, त्या ॲव्हरेज स्कोरला आपण मिळवावं आणि पुढे काही चेंडू मागे एखाद दुसरा मोठा स्ट्रोक, कारण की इथून विकेटचं नुकसान आणि पुन्हा एकदा बॅकफूटवरती श्री गणेश आडोशी टीम आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण इथे प्रयत्न करावे लागतील, हलके फुलके रन्स कसे मिळणार आहेत, परंतु नाही, मनसुबे स्पष्ट आहेत. प्रति चेंडू हल्ले चढवण्याचे प्रयत्न आहेत. नशिबाची साथ इथे मिळाली, बॉल कॅरी झाला नाही. लॉंग स्टॉपकडे चेंडूने नक्कीच वळण घेतलं होतं, परंतु शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला असणारा हा खेळाडू त्वरित आला आणि या चेंडूला फील्ड केलं. सिंगल मिळाले, स्कोर कार्डमध्ये ॲड झाली आहे सिंगल. बॅकअप दिले चेंडू, केवळ चेंडू मागे उंची आहे आणि लांबी अपूर्ण पडली आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचला आहे आणि आणखीन एक विकेटचं नुकसान. किरण मैदानाच्या आतमध्ये घातक फलंदाज आहे आणि याला खऱ्या अर्थानं तिसऱ्या ओव्हरमध्ये पाठवणं हे काहीतरी वेगळी स्ट्रॅटर्जी आपण आडोशी टीमची पाहिली आहे.
कदाचित इथून आता धाबा येण्याचे संकेत देखील असू शकतात, कारण की किरणचा खेळ सगळ्यांनी पाहिलाय. एक खडा तो समजो भिडणारा फलंदाज आहे आणि या किरणकडून अगदी विचार केला गेला तर धावांची अपेक्षा आहे आणि गोलंदाज गौरव शिंदे याला आपण पाहू शकाल. पहिला चेंडू रडारमध्ये घेतलाय, फसलाय, परंतु विकेट इथे आणखीन एक ऍड होता होता थांबलाय. जाळ्यामध्ये ट्रॅपमध्ये अडकवलं गेलं होतं, परंतु एक चांगला प्रयत्न म्हणेल, परंतु अशा कॅचेस आता पकडल्या जातात कारण की क्रिकेट इतका फास्ट झालाय, क्रिकेटचा दर्जा उंचावलाय आणि ही कॅच खऱ्या अर्थानं घेणं खूप महत्त्वाचं होतं. या मॅचमध्ये इम्पॉर्टंट रोल अदा करू शकतोय किरण आणि त्याला मात्र पहिल्या चेंडूवरती थांबवून ठेवलंय. हे ओझं वाढवण्याचं काम असू शकतं, परंतु किरण स्ट्रायकर एंडकडे असेल, अधिकचा काळ त्याला अधिकचे चेंडू मिळतील तर मात्र वेगळं काही समीकरण पाहायला मिळेल काय. क्रिकेटमध्ये कोणतीही भाकी तर केली जाऊ शकत नाही आहेत, कारण की क्रिकेट असा खेळ आहे की पलभर में राजा पलभर में भिकारी. आणि ब्रश झालाय, चेंडू सरळ निघालाय डगआउटच्या दिशेने, फलंदाज आणखीन एक विकेटचं नुकसान आहे. बघा मागील बॉलवरती एक्स्ट्रा रन जरूर दिलाय, परंतु त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती देखील विकेटचं नुकसान आणि तिथून पूर्णपणे बॅकफूटवरती टीम श्री गणेश आडोशी पाहायला मिळाली असती. परंतु रन्स आपण पाहूयात, स्कोरकार्डकडे नजरा. 15 धावा आहेत आणि फॉल ऑफ दी विकेट्स आपण जर पाहिले 6 विकेट्स अद्यापपर्यंत गमावल्यात आणि त्यानंतर अनिल ही खऱ्या अर्थाने उशिराने आलेली आहे मला वाटतं खेळाडू असावेत, कारण की हे खेळाडू याच्या अगोदर आपण पाहिलेत की वेगळ्या क्रमांकावरती फलंदाजी करताना पाहिलेत आपण त्यांना, परंतु आता पारी सावरावी लागणार आहे. रन्स खूप कमी आहेत स्कोरकार्डमध्ये आणि धावांची आवश्यकता अद्यापपर्यंत जर आपण पाहिले तर चेंडू समाप्त झाले 4. बॅकअप दी लेन चेंडू आहे, केवळ हवेमध्ये चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला जातो की काय. ही कमालीची कॅच पकडली आहे. याच्या अगोदरच्या चेंडूवरती त्याच्या हातामधून एक कॅच पाहिली, एक ड्रॉप झाली आणि ही कॅच त्याने चांगली लपकली आहे. आणखीन एक विकेटचं नुकसान. या ठिकाणी सह्याद्री वॉरियर्सचे दुर्गसेवक आमचे मायनीगावचे एक युवा उद्योजक राजेजी पवार साहेबांचं इथं शुभागमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सकाळपासून ही आपण तिसरी मॅच पाहत आहात, परंतु फर्स्ट इनिंगमध्ये धावा खूप कमी प्रमाणामध्ये आपण तिन्ही मॅचमध्ये पाहिले आपण जमा होताना. ही मॅच देखील खूप कमी धावा आहेत, 15 रन सध्यापर्यंत आहेत. हाती केवळ 7 चेंडू इथून पुढे असणार आहेत. या ओव्हरमधला एक चेंडू शिल्लक आहे आणि येणारी स्लॉग ओव्हर आहे. संदेश दाखल होतोय. 7वा विकेट इथे गमावला गेलाय. शांत राहिलेली पारी आहे. इथून विचार केला गेला तर आणखीन किमान 20 धावा येणं तरी मी म्हणेल मॅचमध्ये सेकंड इनिंगमध्ये ज्या वेळेला आडोशी संघ उतरेल त्यावेळेला त्यांना फायदा मिळू शकतो आहे, कारण की मोठे फटके इथे अजूनपर्यंत विचार केला तर खास काही पाहायला मिळाले नाही आहेत. सिंगलच मिळाले. सिंगल के साथ स्कोरकार्ड की बात देखिए, 16 रन 16 धावा 3 षटकांची समाप्ती. एकंदरीत दोन्हीही गोलंदाजांनी लाजवाब गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 10 धावा आल्या, त्यानंतर दोन्हीही गौरव दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि त्याने देखील 2च धावा. इथे गौरव शिंदे 4 धावा आणि विकेट पाहिले तर 3 या ओव्हरमध्ये. चलिए मोरनी टीम मीटिंग्स नको आहेत. 16 धाबा आहेत. 18 चेंडू मागे झालेल्या गोळा या 16 धाबा अशा पाहू शकाल आपण. खूप कमी धाबा आहेत. इथून संदेश आणि किरण याला एक आक्रमकता धारण करावीच लागणार आहे आता, कारण की इथून जर थांबले तर दिल्ली खूप लांब जाणारी ट्रॉफी खूप लांब जाणार आहे, कारण की सोपा राहू शकतं आव्हान, परंतु काय की विचार करून काही करावं अशी वेळ आहे. नंतर घडून गेल्यानंतर विचार करण्यात काही अर्थ नसतो आहे. इथे
आक्रमकता जरूर ते देखील विचार करत असणार, परंतु कोणाला यश मिळणार आहे पाहूया मैदानामध्ये. पहिला चेंडू आणि यू मिस. आय डेफिनेटली हिट. आणखीन एक विकेट, अर्थातच 8वा विकेट इथे गमावला श्री गणेश आडोशी संघाने. जाऊया डीजे मास्टरकडे. संकेतसाठी आता संकेत असतील की इथून पुढे श्री गणेश आडोशी टीमच्याकडे मात्र 2 विकेट्स अवघे शिल्लक आहेत आणि अजूनपर्यंत 16 धावा आहेत. रन्स गोळा करायचे होते, परंतु आता विकेटकडे देखील पाहावं लागेल. एक्स्ट्रा रन मिळणार आहेत. अंपायर्सने अगोदरच कॉल केला आहे. येस, खूप दूरवर चालला आहे, लेग स्टिकला मिस करून चालला आणि एक्स्ट्रा रन आहेत. 17 धावा. खतरा तर बसला आहे खऱ्या अर्थानं. श्री गणेश आडोशी टीमला एन्जॉय म्हणून मॅच पाहू शकाल आपण. सगळ्या खेळाडूंना संधी मिळाली फलंदाजी करण्याची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील स्विंग अँड मिस. विकेट किपरकडे सरळ चेंडू. डॉट बॉलच्या बरोबरीने या गोलंदाजाकडे देखील पाहिलं गेलं तर रोहित याच्याकडे चेंडू सुपूर्द केला आहे. नवीन गोलंदाजाचा वापर कर्णधाराने योग्य खऱ्या अर्थाने करेक्ट टायमिंगवरती करेक्ट कार्यक्रम केला आहे, कारण की याला संधी देणं इथे लाजमी होतं, कारण विकेटचं नुकसान होतं. यंगस्टर अशाच पद्धतीने पुढे आणले जातात आणि एक चांगली भूमिका जय भवानी मोर्नी टीमच्या कर्णधाराकडून आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल आहे. किरण पाहत राहिला आहे की मला कधी स्ट्रायकर यांकडे संधी मिळेल. कदाचित विकेट कॉम्प्रोमाइज करू शकत होता, परंतु आता विकेट देखील हाती नाही आहेत. पुढे येऊन खेळले 9व्या क्रमांकाचा गडी नाही. इथे मिळणार आहेत धावा. काय ना की आता कासव पुढे चाललंय की काय, कारण की सशाला वाटलं की आपण खूप पुढे निघून आलो आहे, परंतु या 4 धावेने खासा इफेक्ट येणार जरूर नाही आहे. परंतु 21 धावा इथून टीमच्या खात्यामध्ये, श्री गणेश आडोशी टीमच्या खात्यामध्ये. 2 बॉल रिमेनिंग आहेत. इथून 2 मोठे फटके, तिथून व्होल्टेज वाढू शकतो मॅचमध्ये. एज लागली आहे. शेवटच्या चेंडूमागे का होईना, परंतु किरणला संधी जरूर मिळाली आहे. 22 धावा आहेत. इथून 28 जरी आपण पाहिला गेला तर 29, त्यानंतर एक चांगलं आव्हान निर्माण होईल जरूर, परंतु इथे नंबर पाहिजे तो 6. मोठा नंबर मिळवण्याचा प्रयत्न जरूर करतात, परंतु गोलंदाजांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आबाई सफर करवण्याचा प्रयत्न. चेंडू मागे क्षेत्ररक्षक. सिंगल मिळाले. दुहेरी अंकामध्ये कन्वर्ट करताना सिंगलला 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3ऱ्या धावेचा प्रयत्न कंप्लीट झाले. 3 धावा. 3 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्डमध्ये 25 धावा. याच्यानंतरची नेक्स्ट मॅच मी विनंती करेल. हॅलो, या ठिकाणी ओमसाई खिरकंडी संघ उपस्थित आहे आणि केदारेश्वर पिंपरी संघ, दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपण लगेचच नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. ओमसाई खिरकंडी संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे. केदारेश्वर पिंपरी संघ आपण लगेचच नाणेफेकीसाठी या ठिकाणी यायचं आहे. चलिए आइए कैप्टन, बोथ टीम्स कैप्टन चाहिए हमें. आणि मोरी टीमला आडोशी टीमला देखील विनंती करेल स्पीडअप करा मॅच. अगदी आज वेळ कमी आहे. इथून एक ना एक संघ पुढे जरूर जाणार आहे आणि आपल्यालाच या पुढे अधिक षटकांचे जर सामने खेळायचे असतील तर इथून मेहनत करावी लागणार आहे. दरम्यान नेक्स्ट मॅच आपण टॉसकडे जरूर जाणार आहोत, परंतु 26 धावा टोटल लक्षात ठेवा. 26 धावेची आवश्यकता आहे आणि त्यानंतर मायक्रोफोनवरती आमचे सहयोगी स्वप्नील सर येणार आहेत. हॅलो, ओमसाई खिरकंडी संघाचा संघनायक आणि केदारेश्वर पिंपरी संघाचा संघनायक आपण लगेचच याचा या ठिकाणी नाणेफेकीसाठी. ओमसाई खिरकंडी संघाचा संघनायक इथं उपस्थित आहे. केदारेश्वर पिंपरी संघ आपणास लास्ट कॉल असेल, लगेचच आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे.
तर लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचं, जास्त वेळ घेऊ नका. आणि खरं तर या स्पर्धेसाठी खास पारितोषिक ज्या व्यक्तीने दिलेत त्यांची नावं आम्ही या ठिकाणी जरूर अनाऊन्स करतोय. खरं तर कैलासवासी भगवान गोविंद आगोडे यांच्या स्मरणार्थ श्री दीपक गोविंद आगोडे यांच्याकडून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी, तसेच आपण पाहतोय कुमार भरत रामचंद्र जाधव यांच्याकडून उपसरपंच भरत रामचंद्र जाधव यांच्याकडून द्वितीय पारितोषिकाची ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी लाभले. तसेच तिसरं अर्थातच कैलासवासी शरद भगवान पवार यांच्याकडून खरं तर यांच्या स्मरणार्थ भरत भगवान पवार यांच्याकडून तृतीय क्रमांकाची ट्रॉफी. आणि तसेच श्री अनिल रघुनाथ पवार आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्याकडून या स्पर्धेला लागणारे संपूर्ण जे सन्मान चिन्ह आहेत ते त्यांच्या माध्यमातून दिले गेलेत. तसेच किरण दौलती पवार यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं लाभले. तसेच आपण पाहतो श्री दशरथ जानू कदम यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज ह्या ट्रॉफ्या आपल्याला या ठिकाणी लाभल्यात. तसेच सतीश जाधव यांच्याकडून सन्मान चिन्ह अर्थातच मेडल देण्यात आले. तसेच निकेत जाधव यांच्याकडून यूट्यूब लाईव्हची व्यवस्था. खरोखरच या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच आपण पाहतोय सहर्ष आणि धन्यवाद मी जरूर करेल की असा प्रेम सातत्याने आमच्यावरती राहावा आणि अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण देत राहावे असं आम्ही अपेक्षा करतो. आणि मैदानाच्या दिशेने वळतो ज्या ठिकाणी जर आपण पाहायला गेला तर 26 धावांचा टोटल आहे आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतो. आणि कंपल्सरी ड्रेसिंग मॅचला होते, सुरुवात उत्तरार्धाला होते सुरुवात खऱ्या अर्थानं. पहिला चेंडू पंच सांगतायत की नो बॉल आहे, खूपच चेंडू बाहेर पडलाय आणि यस पंचांचं बोट फिरला अवकाशामध्ये, अर्थातच हेलिकॉप्टर फिरलाय. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. खरं तर पुढच्या चेंडूवरती मुक्तपणे खेळण्याची संधी बॅटरसाठी असेल, परंतु कितपर्यंत धावा या ठिकाणी बनवल्या जातील पुढच्या चेंडूवरती प्रश्न अजूनही बाकी आहे. चांगला फटका सहजरित्या खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहेत स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये डायरेक्ट हिट झालाय. यस अपील त्या ठिकाणी केले गेले परंतु पंच त्या ठिकाणी दक्ष आहेत, त्यांनी लगेचच फेटाळून लावले अपील. त्यांना माहिती आहे कुशल डिसिजन होता परंतु पंच त्या ठिकाणी दक्ष होते. लगेच त्यांनी सांगितलं की नॉट आउट आहे आणि फिल्डिंग लगेचच त्या ठिकाणी लावून घेतल्या. खरोखर कौतुक करावं लागेल पंचांचं या ठिकाणी सन्मान अर्थात डिसिजनचा सन्मान केला. त्याच्यामुळे पहिल्या चेंडूवरती नो बॉलच्या स्वरूपात एक एक्स्ट्राची धाव आली होती आणि तदनंतर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होत्या. बरेचसे पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये अर्थात लॉंग ऑफ मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनवरनं पोहोचलेत सहजरित्या, तद्वर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आणि पुढची लढत या ठिकाणी टॉससाठी मी विनंती करतो केदारेश्वर पिंपरी त्यांच्या अगेन्स्ट खेळेल ओमसाई खिरकंडी संघ. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आपण संघ आलात, कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. यस खिरकंडी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे तर पिंपरी संघाचा संघनायक आपण टॉससाठी संपर्क साधा. इथे यात चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाही आहेत, चेंडू चाललाय दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. फुलातून धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. 26 धावांचं टार्गेट आणि ते चेस करत असताना आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धाव फलकावरती 7 धावा लागल्यात. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला, माफी असावी. 7 धावा धाव फलकावरती, 3 चेंडू झालेत आणि 7 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे पुन्हा एकदा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सहजरित्या चेंडूला उचलून फेकतील. खराब थ्रो पाहायला मिळाला आणि एकच धाव एकापेक्षा जास्त काय मिळणार नाही. चला टॉस साठी संपर्क साधा. पिंपरी संघाचा संघनायक आपण आला असाल तर लगेच टॉस साठी संपर्क साधा. ऑफिशियल शेवटचा पुकार असेल, अन्यथा कमिटी जो डिसिजन देईल, जी पेनल्टी तुम्हाला देईल ती तुम्हाला मान्य करावी लागेल. 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला गेला. 5 मिनिटाच्या आतमध्ये जर तुमचा तर तुमच्या संघाला पॅनलाइज केलं जाईल.
8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सक्षमला आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता, फक्त दिशा दिले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तो एक धाव रोखू शकत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. खरं तर कमी धावांचं टोटल असलं की तुम्हाला क्षेत्ररक्षण देखील चांगलं क्वालिटीचं करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये, आणि तेच पाहायला मिळतंय. आज जवळजवळ जर आपण 2 मॅचेस पाहिल्या तर कमी टोटल होतं, आणि आज तिसरी मॅच देखील तशीच आपण पाहतोय. आज बॅटिंग करणारा संघ कुठेतरी धावा कमी बनवतो आणि फिल्डिंग करणारा संघ सहजरित्या धावांचा पाठला करतो. हे समीकरण सातत्याने आपण पाहिलं. इथे अपील चांगली केले गेले, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. पहिलं षटक या ठिकाणी संपलाय आणि टोटल धावांचा जर आपण विचार केला तर बिनबाद 9 धावा धावफलकावरती. आणि आज अंतिम दिवस, जर डीजे ऑपरेटर देखील आमच्यासोबत जोडले गेले तर अजूनही रंगत वाढू शकते. त्याच्यामुळे जरूर आम्ही सांगू शकतो की एक डीजे ऑपरेटर आमच्यापर्यंत पोहोचवा. तर 9 धावा धावफलकावरती पहिलं षटक संपलंय. तुला मॅच सुरू करा, जास्त वेळ आज घ्यायचं नाही. आम्ही यासाठी अलाउज करतोय की जे सेमीफायनल फायनल मॅचेस आहेत त्या आपल्याला जास्तीत जास्त षटकाचं कसं खेळवता येईल या आयोजकांचा जरूर प्रयत्न. सर्वांनी जर आम्हाला सहकार्य केला तर फायनल देखील तुम्हाला 4 षटकांचे खेळायला मिळेल. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. राज दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. 26 धावांचं आव्हान आहे. 9 आतापर्यंत आल्यात. पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता, अतिशय वेगानं त्या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावतोय सहजरित्या, 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न यशस्वी देखील झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जसा फटका खेचला तसं कॉलिंग देखील 2 धावांचं आलं होतं आणि त्या धावा देखील 2 कंप्लीट केल्या. धावफलकावरती टोटल धावांचा जर आपण विचार केला तर 11 धावा, म्हणजे पहिल्या षटकाचा आपण जर उल्लेख पाहिला तर 9 धावा आल्या होत्या, एकही विकेट घेतली नव्हती. आणि जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, राजनं 2 धावा खर्च केल्यात. टोटल 11 धावफलकावरती धावा लागल्या गेल्या. इथे फुलटा असा, आणि आता मात्र लॉलीपॉप चेंडू दिलेला भिरकावून दिलाय सरळ या ठिकाणी फाईन लेगच्या दिशेने. दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा आहेत. यस पंच, 4 धावा. अफलातूर स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर बॅटर्स त्या ठिकाणी सज्ज होत्या, थोडेसे बेंड झाले, तदनंतर चेंडूला सहजरित्या भिरकावून दिला आणि राजवरती तुटून पडला. फलंदाज सुशांतच्या बॅटमधनं चौकार आला. पुढचा चेंडू राज पुन्हा एकदा सुशांतसाठी घेऊन सज्ज झाला. व्हेरिएशन पाहायला मिळालं. यष्टांचा वेळ प्रत्युत्तर दिले गेले. तू शेर, तुम्ही बब्बर शेर असं ठणकावून सांगितलं. राजनं चौकार जसा ठोकला तसा मात्र दुसऱ्या चेंडूवरती प्रशांतला, अर्थातच माफी असावी, सुशांतला तंबूचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आर्यन. नवीन फलंदाज आर्यन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अतिशय कमी धावांचं टोटल आणि त्यानंतर 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. सुंदर हे मैदान. याच मैदानावरती कित्येक स्पर्धा आपण पाहत असतो आणि त्याच्यामधली एक उत्कृष्ट स्पर्धा जे आज आपण पाहतो. आजचा अंतिम दिवस आणि आमचे अनिलजी पवार साहेबांचा आज वाढदिवस. खरं तर खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही यासाठी देतोय की एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांना आपण पाहत असतो आणि अनेक स्पर्धेमध्ये काहीतरी योगदान त्यांचं सातत्याने आपण पाहत असतो. उदंड आयुष्य लावो ही जर ईश्वरचरणी प्रार्थना आपण करूया. पुन्हा एकदा पंचांचा बोट हवेमध्ये जाईल आणि त्या ठिकाणी पंच सांगतात LBWच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. चला पंचांवरती कुठलाही अपशक घेऊ नका. पंच त्या ठिकाणी दक्ष आहेत आणि जो डिसिजन असेल तो डिसिजन ते त्या ठिकाणी देतात. कुठल्याच संघावरती अन्याय होणार नाही याच्याकडे जरूर ते लक्ष देतात. फलंदाज बाद होईल. चला बॅटिंग करणारा संघ आपण देखील सहकार्य करा. लगेच बॅटर्स रेडी ठेवायचे आहेत.
15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. रोहित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथे चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत, फंबल झाले इथे, गतीनं अर्थातच बीट केलाय, थोडासा फिरला होता चेंडू. 2 धावा कंप्लीट, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. यस, 1 रन शॉर्ट असेल, 2च धावा काउंट केल्या जातील. आणि बघा लक्ष सुद्धा मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, वारंवार चेंडू या ठिकाणी टाकायचं नाही, विनंती असेल. महत्वाचे मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बघा परत चेंडू आला तर तुम्हाला मिळणार नाही चेंडू, लक्ष असू द्या, मॅच सुरू आहे त्याच्यामुळे आपण देखील सहकार्य करा. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चला पिंपरी संघ आपण 5 मिनिटं जास्त वेळ घेऊ झालेला आहे या ठिकाणी. तुम्हाला आयोजक जे पॅनल्टी देतील ती तुम्हाला मान्य करावी लागेल. पुन्हा एकदा सदरित्या फटका खेळून काढल्यात. बघा जवळजवळ मॅच संपायला आल्या, मॅच संपायला आले तरी देखील आपला कॅप्टन उपस्थित नाही. आपण इनिंग ब्रेक झाल्यानंतर लगेचच टॉस घेतोय, त्याच्यामुळे सर्वांनी सहकार्य करा. आणि जवळजवळ मॅच संपायला आल्या. बघा आयोजक पाणी घेऊन जातील, आपण खेळाडू कुणी जाऊ नका. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बारा चेंडू आणि 8 धावेची गरज असेल. व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला. इथे डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळाला. सहजरित्या एकदा पुन्हा एकदा पळून काढले. 20 धावा धावफलकावरती. हल या ठिकाणी नाणेफेक करतील केदारेश्वर पिंपरी आणि ओमसाई खिरकंडीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत शेळाशी विद्यमान सरपंच प्रकाशजी कदम साहेबांनी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायचं आहे. चला ओमसाई संघाचा कर्णधार आणि केदारेश्वर पिंपरी संघाचा संघनायक. पुन्हा एकदा या ठिकाणी सिंगल धाव घेतली गेले. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खिरकंडी संघानं टॉस जिंकून फिल्डिंग घेतल्या.
इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फलंदाज पाहत राहिले होते आणि त्यानंतर बाद झालेत. एकवीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचे मॅच अतिशय सुंदर अशी पाहायला मिळाले. खरं तर केदारेश्वर पिंपरी आणि ओम साई खिरकंडी या संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही जर आपण विचार केला तर 5 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 5 धावा. पाच धावेची गरज आहे. मॅच कडे पुन्हा एकदा आपण वळतोय. इथे चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सहजरित्या चेंडूला स्टॉप केलाय. सिंगल डबल न धावफलक जरूर हालतं पाहायला मिळते. विजयाच्या दिशेने हळूहळू का होईना परंतु मोरणी संघ वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा लागल्या धावफलकावरती. अजूनही 8 मध्ये करायचे 4. 8 चेंडू 4 धावा. 8 चेंडू 4 धावेची गरज आहे. इथे चांगला फटका सहजरित्या खेळून काढला. विजयाचा चौकार येईल का? अतिशय वेगानं चेंडू चालला. सीमा रेखा पार. 4. मॅच फिनिश. सामना जिंकला मोरनी संघानं. नेक्स्ट मॅच केदारेश्वर पिंपरी त्यांच्या अगेन्स्ट केलेल ओमसाई खिरकंडी संघ. तर सामनावीराचा पुरस्कार नो डाऊट गौरव आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी ही आताची जी मॅच झाली त्याच्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार गौरव यांनी जिंकलाय. हॅलो, आडूची संघ दीपक शिंदे चेंडू फेकायचा इकडे. दीपक शिंदे आपण चेंडू द्यायचा आहे.